या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। ताई, तुम्ही या येवला नगर परिषदेच्या रणसंग्रामामध्ये उभा आहात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून उमेदवारी देखील करताय। असे कुठले विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीत उतरला? नक्कीच माणसाची ज्या बेसिक नीड्स असतात त्याला आपण म्हणतो का अन्न, निवारा आणि वस्त्र हे, आणि त्याचबरोबर आपण आरोग्य आणि सेफ्टी हे पण मूलभूत गरजांमध्ये आजकाल आलेलं आहे। तर हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत आपल्या येवले शहरांसाठी म्हणा की कुठल्याही शहरांसाठी। त्यामुळे हे मूलभूत गरजांवर मी विचार करणार आहे आणि ह्या विचारांना मी कसं पूर्ण करणार आहे यासाठी मी थोडीशी आपली माझी ओळख देते। मी पारुल यती गुजराती हे येवल्याच्या एक चांगल्या कुटुंबामध्ये एकनाथ खेमचंद गुजराती ह्या कुटुंबातील मी सून आहे आणि येवलेकरांशी माझं आत्ताचं नव्हे तर 4 पिढ्यांपासूनचा संबंध आहे। त्यामुळे त्यांची केलेली पुण्याई आणि त्यांच्या केलेलं समाजकार्य हे मला नेहमीच माझ्या पाठीशी असणार आहे। आणि माझं लग्न 25 वर्षापूर्वी येवल्यात झालेलं आहे। तर ह्या 25 वर्षापासून सुद्धा मी काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठेतरी समाजसेवामध्ये मी हातभार लावत असते। आणि त्याचबरोबर मला जो इथे आल्यानंतर जी साथ लाभलेली आहे, जे आमचे सासरे आहेत सुशीलभाई गुजराती, ह्यांनी सुद्धा सहकार क्षेत्र असो की राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो किंवा विविध उद्योगांमध्ये त्यांनी त्यांचं नावही गाजवलेलं आहे आणि त्यांनी विविध क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान देखील आहे। त्या बेसवर जे आपण म्हणतो का हे मला खूप मोठं प्लॅटफॉर्म मिळालेलं आहे का ज्या माध्यमातून मी येवल्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकते आणि मी पोहोचलेली पण आहे। पण काय असतं की काही सामाजिक गोष्टी करण्यासाठी आपल्याला काहीतरी राजकीय बेस स्वतःला लागला पाहिजे। त्यामुळे माझी ही मनापासून इच्छा आहे की जर मला ही संधी मिळाली तर निश्चितपणे काही मुद्दे आहेत का ज्याच्यावर मी लोकांना त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं मी निरसन 100% करून देऊ शकते, एवढं मी स्वतःला माझ्यावर विश्वास। तुमचा परिचय सांगितला, मात्र प्रश्न हा पडलाय की लोकांनी तुम्हाला का निवडलं? खूप चांगला प्रश्न आहे, कारण प्रत्येकाला प्रश्न हेच पडतो का जर एवढे उमेदवार आहेत तर ह्याच उमेदवाराला का आपण निवडून द्यावं। तर मी असं सांगेन का जसं मी प्रभाग क्रमांक 10 मधून पारुल यती गुजराती हे अजित पवाराच्या गटातून घड्याळ या निशाणीवर उभी आहे। तर ह्या पक्षाचं येवल्यासारखा एक छोटा गावामध्ये मान्य छगनरावजी भुजबळ असो किंवा मान्य समीर भाऊजी भुजबळ असो किंवा पंकज भाऊ भुजबळ असो, यांच्या कुटुंबाकडून एक छोट्याशा गावाचं जे रूपांतर झालेलं आहे ते अकल्पनीय आहे। म्हणजे मी त्याला एक्सप्लेन आपण खरंच नाही करू शकत। इतक्या भरपूर गोष्टी त्यांनी ह्या थोड्या काळात केलेल्या आहेत का ज्याच्यामुळे येवल्याचं नाव नुसतंच फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर देशभराच्या पातळीवर कुठेतरी बोललं जातं। आणि हे सगळं पाहत असताना मला असं वाटतंय का मी सुद्धा ह्या प्रवाहगंगेमध्ये जर सामील झाले तर निश्चितपणे माझ्या वॉर्डचं मी कुठेतरी असंच काहीतरी रूपांतर करून माझे जे विचार आहेत का ज्या प्रकल्प माझ्या डोक्यात आहे ते मी भुजबळ ह्या कुटुंबियांकडून म्हणजे 100% मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते मी। कुठली कामं आहेत की जी तुमच्या माहितीनुसार तुम्ही सांगितलं की भुजबळांनी विकास केला, मात्र अशी कुठली छोटी मोठी कामं आहेत, कुठल्या कामांवर तुम्ही भर देऊन पुढे वाटचाल करणार आहात? सगळ्यात बेसिक जे आपल्याला प्रत्येक घरात महिलांना जे सामोरे जावं लागतं ते आहे पाण्याची टंचाई। कारण पाणी हे मूलभूत गरजांमध्ये येतं, म्हणजे पाण्याशिवाय आपण कुठलाच आपला दिवस जाऊ शकत नाही। तर हे जेव्हा मी 25 वर्ष आधी सुद्धा जेव्हा आले होते तेव्हा ही पाणी टंचाई तेव्हा देखील ही समस्या होती। पण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बरंच काही सुधारणा झालेली आहे आणि अजूनही काही
काही मुद्दे आम्ही घेऊन आलेलो आहेत का जे काही आपल्याला जे बाकी आहे म्हणजे जे प्रोसेस आपली बाकी आहे ते आम्ही कोपरगाववरून पाणी आणून हे रोज कसं महिलांना पाणी मिळेल ह्याच्याकडे आमचं 100% कल असणार आहे आणि हे आम्ही करू. महिलांच्या तुम्ही सांगितलं महिलांच्या समस्या असतात आरोग्याची आहे, मतलब महिला सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार आहात? महिला सुरक्षा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला जेव्हा एक गृहिणी हे घरातून जेव्हा बाहेर पडते तेव्हा बरेच गोष्टीमध्ये कुठेतरी सेफ्टी प्रिकॉशन्स हे घ्यावी लागतात. संध्याकाळ झाल्यानंतर आपण कुठेतरी बघतो का कुठला तरी एक कोपरा असतो जिथे कमी लाईट असतात, जिथे आमच्या गृहिणींना यायला जायला त्रास होतो. तर त्या कारणास्तव आम्ही तिथे हाय मास्कही बसवणार आहेत आणि असे काही ठिकाण आहे का जिथे आम्ही CCTV हे बसवणार आहेत जेणेकरून कुठलीही दुर्घटना न हो ह्याचं आम्ही प्रिकॉशन. बरेच मुद्दे स्पष्ट केले, मात्र सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतात की आरोग्य आणि स्वच्छता. याबाबत तुमचं काय विजन आहे? निश्चितच महिलांसाठी आरोग्य हे स्वतःकडे हे आरोग्याची काळजी घेणं आणि आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथे आपल्या जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे 100 बेडचं आम्ही हॉस्पिटल तिथे उभारलेलं आहे. पण काही माहितीच्या अभावी आपण महिला त्या योजनांचं उपभोग घेत नाही. म्हणजे हे सुद्धा एक मोठा विषय आहे का ह्या सुद्धा माहिती महिलांपर्यंत पोच करणं आणि त्यांना ह्या योजनांचा लाभ घेणं हे आम्ही 100% घर टू घर करणार आहेत. आणि त्याचबरोबर स्वच्छता जशी महिला घरी ठेवतात त्याच स्वच्छता बाहेर कशी राहील ह्याची आम्ही 100% काळजी घेणार आहेत. ज्या घंटागाड्या आता आज कमी पडत आहेत त्या आम्ही 100% वाढवणार आहेत. आणि दुसरा विषय आहे भूमिगत गटाऱ्यांचा, तर तोही प्रकल्प पूर्ण होणारच आहे आणि त्यामुळे जे दुर्गंधीचा विषय आहे किंवा मच्छरांचा जो विषय आहे तो भी कमी होणार आहे. तुम्ही एक महिला आहात, तुम्ही महिला नगरसेवक म्हणून निवडून येणार आहात अशी तुम्हाला खात्री पडते, मात्र निवडून आल्यानंतर महिलांसाठी तुम्ही काय विशेष करणार? माझं खूप मनापासून एक इच्छा आहे का कुठेतरी येवल्याच्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी एकत्रीकरण करून सक्षमीकरणाचा माझा उद्देश राहील. आणि त्याच माध्यमातून मी प्रत्येक महिन्याला हे सगळ्यांना एकत्र करून कसं त्यांचं एक समस्यांचं संवाद साधता येईल त्यांच्याबरोबर हे बघायचा माझा दृष्टिकोन राहणारच आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची देखील कुठेतरी दखल घेतली पाहिजे. तर त्यासाठी जो आमचा एक क्लब आहे त्याचं आम्ही समीर भाऊन बरोबर एक प्रस्ताव मांडलेलाच आहे आणि ते देखील त्यांनी मंजूर केलेलं आहे. तिथे आम्ही मॉर्निंग वॉक आहे किंवा तिथे जे टेनिस खेळाडू खेळतात त्या वातावरणामध्ये त्यांना कसं मला ओढून घेता येईल त्याच्याकडे मी 100% पाहणार आहे. ताई, तुम्ही बराच परिचय दिला, तुमचं विजनही सांगितलं. आता सर्वात महत्त्वाचा विषय असतो की मतदारांना आता तुम्ही जी निवडणूक होऊ घातलेली आहे 2 तारखेला, मतदारांना काय आव्हान करा? सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला थोडंसं हे सांगेल का निवडणूक येतात जातात, नगरसेवकही येतात जातात, पण काही नगरसेवक हे आपल्या आठवणींमध्ये असं घर करून जातात की त्यांना आपण कधी विसरू शकत नाही. आणि तेच ध्येय माझं राहणार आहे का माझ्या कार्यांमुळे मी प्रत्येक येवलेकरांच्या मनात हे एक घर करावं जेणेकरून त्यांना माझ्या कार्याची ही सदैव आठवण राहील. आणि तेच माझं उद्दिष्ट असणार आहे का येवलेकरांसाठी येवल्याच्या जनतेसाठी हे कार्य करण्याची माझी खूप इच्छा. आणि त्यासाठी मी येवलेकरांना हे आव्हान करते की त्यांनी प्रभाग क्रमांक 10 मध्ये महिला गटात पारुल यती गुजराती ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला घड्याळ ह्या चिन्हावर मत देऊन मताधिक्याने यशस्वी करावं ही विनंती. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट. ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला.